पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल आणि तो निर्धाव येत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. चैतन्य पाटील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. सिंगल तर आली आहे. त्याच्या बॅटमधून अकाउंट ओपन करत असताना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील टाकीगावचा हा खेळाडू ज्याच्या नावावरती एक नंदी देखील पाहायला मिळाला होता तो चैतन्य पाटील. एक बाईक त्याच्या नावावरती आहे. अर्थात लेदर बॉल अंडर 16. अगदी आपण पाहिलं तर MCA साठी ज्याला खेळत असताना पाहायला मिळालं. तिथून टेनिस क्रिकेटकडे त्याची पावलं वळली आणि सध्याच्या घडीला धुमाकूळ माजवतोय. परंतु स्ट्राईक एंडवरती ओंकार केणीला आपण पाहतो. ओंकार प्रकाश केणी स्ट्राईक एंडवरती आहे. नवी मुंबईच्या दिवा कोळीवाड्याचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ज्याच्या नावावरती एक कार देखील राहिली आहे त्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. या व्यासपीठावरून सध्याच्या घडीला विश्वजित म्हात्रे आणि संपूर्ण हे व्यासपीठ इथे दाखवण्यात येत असताना आपण पाहत आहोत. खरं तर काहीच वेळापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्या कारणास्तव मॅच थांबली. लाईव्ह थेट प्रेक्षेपण थांबलं होतं. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यष्टांच्या पाठीमागे शेष विद्याधर कदम हेलिकॉप्टर कंपनीचा मॅनेजर आहे तो. कारण हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बांद्र्याचा खेळाडू यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. अगदी ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. UV स्पोर्ट्स अलिबाग युवराजी पाटील यांच्या मालकीचा संघ. खोलातला बॉल समोरच्या दिशेने खेळला होता. इथे ही कॅच होणं फार गरजेचं होतील. चर्चेतील नाव आहे सध्याच्या घडीला हे नवी मुंबईचा एक सितारा आणि त्याचा कॅच ड्रॉप झालाय. मोन्या इथे नाराज हताश निराश पाहायला मिळाला. ही कॅच होती की मॅच होती. ज्या गोलंदाजाने ज्या फलंदाजाने जिथे मात्र अलिबाग नगरीमध्ये सर्वाधिक मोठा कारनामा केला टेनिस विश्वातील असा कर्णधार ज्याने आपल्या संघाला थार जिंकून दिली स्वतःच्या नावावरती बुलेट केली असा खेळाडू गोलंदाजी करतोय. एक बॉल आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव आलेली पाहायला मिळाली. 4 चेंडू हाताळल्यात. गोलंदाजी चांगली झाली आहे. यावेळेचा बॉल देखील उसळी घेणारा पाठीमागे चालला. लॉंग स्टॉपला रन्स मिळतील या बॉलवरती. त्या एकंदरीत 4 परंतु पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. DRA ची मागणी करण्यात आली आहे. हा चौकार आहे. महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. फेअर डिलिव्हरी येणारा हा चौकार. अर्थात पंचांचा इशारा हा चौकार आलाय. बाईकच्या स्वरूपामधून चौकार येत असताना ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाहता. वेगाने टाकला उसळी घेणारा चेंडू. अगदी आपण पाहिलं तर एखादा एरोप्लेन टेक ऑफ घेतो त्या रीतीने पाठीमागे निघाला. आणखीन एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 4 धावा या बाईकच्या आल्या होत्या. अर्थात त्या गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ऍड केल्या जात नाहीत. हे षटक केवळ आणि केवळ अक्षय पाटील मोन्याचं राहिलं. एका धावेचं. 1 धाव खर्च केली. विकेट त्याच्या नावावरती राहिलेले नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5-0 बॅटिंग करत असताना स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन. पहिल्या षटकाच्या अंती केवळ आणि केवळ आपण धावफलकावरती पाहत आहोत. 5 धावा धावफलकावरती आहे. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. वेगाने गोलंदाजी केली. कधी उचळी घेणारे चेंडू पाहायला मिळाले. कधी खाली राहिले. कधी आतमध्ये येणारे कधी बाहेर जाणारे पाहायला मिळाले होते. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. जिथे मात्र आपण अक्षय पाटीलला पाहायला मिळालं. आकाश चौसाळकरला इन्व्हाइट करण्यात आलाय. अलिबागच्या चौलचा गोलंदाज. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. खरं तर अनेक वेळेला त्याला मात्र आपण डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना पाहतो. आज गोलंदाजी मार्कवरती तो दुसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट करण्यात आला.
आणखीन एक वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज आकाश. स्ट्राईक एंड वरती चैतन्य पाटील. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. केवळ एक सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळाली. 3 बॉल फेस केले चैतन्य पाटीलने. 2 धावा आल्या. 4 बॉल मध्ये अद्याप अकाउंटशी ओपन करता आलेला नाहीये ओंकार केणीला. मोठे स्ट्रोक त्याला खेळावा लागतील. आपल्या नावाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. एका मानाच्या, सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या. आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग 2025 चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. सुपर 12 चे मॅचेस 7वा दिवस. आकाश अराउंड विकेटने यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटची थिगेज आउटसाइड एज घेतली आहे. परफेक्ट मिडल झालेला नाही आहे. रन्स इथून मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तिथे जाऊन पोहोचली आहे. अर्थात 7 धावा धावफलकावरती आहेत. युवी स्पोर्ट्स अलिबाग अर्थात युवराजी पाटील आणि चित्रलेखाताई पाटील यांच्या मालकीचा संघ आपण मैदानावरती पाहत आहोत. अक्षय पाटील टीम कॅप्टन आणि ॲज अ आयकॉन म्हणून अक्षय अजिते श्रेष्ठ कदमला आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी झाली आहे. हाफ ट्रॅकर होता. बॅटचा स्टिकर द्यावा लागला. कॅच महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. वॅकेन्सी एरिया. रन्स मिळतील. 1 धाव तर कंप्लीट करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांची इथे मात्र तू ती बोलते असं म्हणायला काही वाव करणार नाही. एका बाजूला आपण पाहत आहोत दर्शनजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला अडचणीला सामोरं जातोय स्वस्तिक अँड स्वरूप रामवाडी पेन. पुढचा चेंडू अराउंड विकेटने गोलंदाज आकाश. यावेळेला आपण पाहिलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न झालाय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या दिशेने. मिळतील धावा 4. इथे येतोय. 4 धावा नाही. थांबा पंच. धावा रोखल्यात का? इथे शहानिशा कराव्या लागेल. अनेक वेळेला खेळाडूंचं मोहे आपण पाहतो. कदाचित पंचांचं येऊ शकतं. या पण 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. निर्णय प्रलंबित आहे. 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. चौकार आहे की नाही याची शहानिशा इथून करण्यात येईल. एक साशंकता मनामध्ये निर्माण झाली आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय नको याकरिता या गोष्टीकडे आपण पाहत आहोत. सातत्याने भर दिलाय रायगड प्रीमियर लीग. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधू की आपण देखील रिपोर्टिंग करा. चला नेक्स्ट मॅच. आर्यन स्पोर्ट शिरले आणि त्याच वेळेला स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर दुत्तुंबा कुंडेबहाळ आपण देखील रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. चैतन्य पाटील आणि ओमी केणी. चैतन्य पाटील आणि ओमी केणी मैदानावरती आहेत. अद्याप त्यांच्या बॅटला धावांचंच ग्रहण लागलंय. चौकार नाहीये. अर्थात 2 धावा ज्या पळून पूर्ण करण्यात आल्या त्याच ग्राह्य धरल्या जातील. पळून एकच घेतली आहे का? तर होय, पळून केवळ एकच आली आहे. पंच ही बॅटला बॉल ब्रेस झाला होता ना. लेग बाईस. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षकाला. इथून चेंडूने दिली हुलकावणी. रन्स मिळतील त्या 4. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. खरं तर लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक अडचणी या खेळाडूच्या समोर आल्या. काकांनी त्याला केलेली मदत. आज देखील या गोष्टी कदापि तो विसरला नसेल. संघर्षातून मार्गक्रमण कसं करायचं हे चैतन्यला चांगलं ठाऊक आहे. इथून त्याला बॅटिंग करावं लागणार आहे. मैदानावरती चैतन्य पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. आकाशचा हा बॉल ऑन साइडला. फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग लेग मध्ये चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ आणि केवळ एक सिंगल पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. धावा इथे महाग झाल्यात. सोन्याहून अधिक 14 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय.
आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 14 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत. हा प्रेक्षक वर्ग आज धोधो कोसळणारा पाऊस, आज कुठेतरी दडी मारली या पावसाने, परंतु प्रेक्षक वर्गाची या ठिकाणी वर्णी याही गोष्टीसाठी आहे ना की आज सुपर 12 आहे. इथून जिंकणारे संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार आहेत. आज प्रत्येक जणाची उपस्थिती आपण प्रार्थनीय आणि वंदनीय पाहतोय. चहू बाजूला जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक वर्ग पावसाळी रबरबॉल क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 14 आहेत. 14ला 0 आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल अक्षय पाटीलला इन्व्हाइट करण्यात आले. हाफ ट्रॅकर बॉल, वॉट अ स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 6. हा येतो उत्तुंग षटकार. काय स्ट्रोक आलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला केला. आता धाबे दणाणले असतील गोलंदाजांचे, कारण हा फॉर्मात आलाय. चैतन्य पाटील चांगला स्ट्रोक केल्यानंतर उजव्याशीच्या बाहेर ठेवला होता बॉल, सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला सेकंड साठी, वेगाने कंप्लीट केल्यात तर धावा 2. मैदानाच्या आतमध्ये धावा दुहेरी आलेल्या पाहायला मिळाल्यात. हा व्यासपीठ आपण पाहतोय. खरं तर नानोबा मैदान पारगाव या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे. या गावाची ओळख आकाश तारेकर, सुमित डोंगरे जेवढा आहे ना तेवढीच या गावची ओळख सागर पाटील देखील आहेत. आणि सागर पाटील यांचे व्यासपीठावरती आगमन आपण पाहत आहोत. यावेळेस हा बॉल उजव्याशीच्या बाहेर, हा चेंडू इथे दिशाहीन राहिलाय, जिथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. मी आवर्जून उल्लेख केला होता, हा जर बॅटर फॉर्मामध्ये आला किंवा त्याने बॅटवरती मिडल केले, धावा गोळा करू लागला तर लांब लचक स्ट्रोक तो खेळू शकतो. सध्याच्या घडीला चैतन्य पाटीलला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. त्याच्या संपूर्ण रिॲक्शन, त्याचा हावभाव हे संपूर्ण चित्रित करण्यात येत आहे. अर्थात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोअर फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेस्ट साईड जास्त आहे, नो बॉल. रन्स मिळतील, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होतोय, सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. धावा 2 प्राप्त होती, नो बॉल. चैतन्य स्ट्राईक एंडवरती असेल, फ्री हिटचा बॉल तो फेस करेल. धावा आल्या ते एकंदरीत 3, संघाची धावसंख्या 23. कुठे ना कुठेतरी जिथे 26 धावा धावफलकावरती आहेत, या तिहेरी ऍड होतील. 26 धावा धावफलकावरती कुठे ना कुठेतरी धावसंख्या थांबली होती, लगाम लगावलं होतं गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली होती. अक्षय पाटील हा तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धावाचं षटक टाकलं होतं. त्याला इन्व्हाइट करण्यात आला, अर्थात तो गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये आला. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात, काही अंशी तो महागडा राहिलाय. फ्री हिटचा बॉल, गोलंदाज बॅटची आउटसाइड एज घेतली, लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल तदुबर मात्र केवळ एकेरी धाव इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. नशिबाने तेवढीशी साथ दिलेली नाहीये, किंबहुना बाउंड्री लाईनवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितके मोठे फटके आलेले नाही आहेत. 6 बॉल 1 वरती केवळ ओमी खेळतोय. त्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 1 धाव आली आहे. 10 मध्ये 19 वरती चैतन्य पाटील नॉट आउट बॅटिंग करतोय. 27 धावा धावफलकावरती आहे. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. इथूनही अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. मोठी फटकेबाजी आपल्याकडे करण्याची स्ट्रेंथ आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी झाली आहे. जणू काय बॅटर ओमीला लेजिमच खेळायला भाग पाडलाय. मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी करत असताना मोन्याला आपण पाहायला मिळालं. सातत्य गोलंदाजीतलं काय राहतं. राईट हँडर बॅटरच्या विरोधामध्ये एक वेगळी रणनीती, लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधामध्ये एक वेगळी रणनीती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, रन्स तर निश्चित मिळतील. बॉल थांबलाय. पहा, धोधो कोसळणारा पाऊस सध्याच्या घडीला थांबलाय जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाणी आहे, साचलेलं डबकं आहे, चिखल आहे आणि यामधून मार्गक्रमण करत असताना चेंडू सीमारेषा ओलांडणं ही बाब अवघड होती. धावा आल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती 29 आहेत. 29 ऑन दी बोर्ड.
महत्वाचं राहणार आहे ते ओमीला मैदानाच्या आतमध्ये राहणं आणि मोठे स्ट्रोक खेळणं. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. परफेक्ट मिडल केला, ऑन साइडला लांब लचक स्ट्रोक आला, शेवटच्या बॉल वरती शेवटच गोड केला या तिसऱ्या षटकाचा. लांब लचक स्ट्रोक येत असताना ओमकार प्रकाश केणीच्या बॅटमधून आपण पाहिला हा षटकार आला, पुढ्यात टाकला रडार मध्ये. स्क्रीनवरती ड्रिल करून स्वतः मोन्या दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावा बनल्या त्या 35 मॅच मध्ये कमबॅक केलाय, शिरकाव केलाय, पाण्याची मागणी करण्यात येते आणि होय पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन या संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. इनिंग ब्रेक मध्येच टॉस व्हायला हवा. आर्यन स्पोर्ट चिरले आणि स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर दुत्तुंबा कुंडे वहा पाण्याची मागणी होती. एक्स्ट्रा प्लेअरचेही आपण लक्ष वेधूयात. काही ग्लोव्सची मागणी होत असताना पाहायला मिळते. चैतन्य पाटील 10 चेंडू 19 तर 9 बॉल 9 वरती 100च्या स्ट्राईक रेटने ओमी खेळत असताना पाहायला मिळतं. सुमित डोंगरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, तो स्वतः पाणी घेऊन दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, असिस्टंट कोचची जर्सी देखील त्याने परिधान केली आहे. खरं तर वॉटर बॉय म्हणून आज त्याने कामकाज केलं. आकाश चारेकरने सकाळच्या 17 पासूनच प्रत्येक दिवस गेले 6 दिवस 7वा दिवस आहे या स्पर्धेचा. कालच्या दिवशी सर्वाधिक जास्त रील्स व्हायरल झाले होते. त्याने खेळपट्टीची रंगरांगोळी असेल, अगदी सकाळपासून या पारगावकरांना सातत्याने मातीशी जुडलेले असे व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून की काय, त्याच वेळेला ही नावं मोठी झाल्यात. आज त्यांना आपण मैदानावरती पाहत आहोत. काहीच वेळापूर्वी आकाश चारेकर ज्या वेळेला बाद झाला, त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरती आलेले ते अश्रूही अनावर झालेले पाहायला मिळाले होते. खरं तर एक सिनेमाची चर्चा चालू आहे. अश्रूंवरून मला आठवणीस आलं, एक सिनेमा जास्तीच्या चर्चेचा विषय प्रेमी युगलासाठी. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला हार होते ना, त्यावेळेला ते अश्रू जे आहेत ते सर्वाधिक जास्त अनावर होत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला त्या गोष्टीची चर्चा जास्तीची चालू आहे. परंतु क्रिकेटमध्ये एखाद्या बॅटरची बॅट तुटते त्यावेळेला ते दुःख आहे ते सर्वाधिक जास्त अनावर होत असताना पाहायला मिळतं. आणि त्यावेळेचे जे अश्रू आहेत ना, ते जास्तीचे महत्त्वकारी ठरतात ना की एक सध्याच्या घडीचा जो सिनेमा. मला जास्तीची चर्चा त्याची करायची नाही आहे. 35 बनल्यात, 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये आकाश चौसाळकर, पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात येत आहे. शिरू या संघामध्ये आहे. अद्याप आदर्श पाटील आहे, शिरू आहे, यासारख्या गोलंदाजांचा फौज पाठक या संघाकडे आहे. परंतु त्याला आमंत्रित करण्यात आलेलं नाही आहे. विपुल ठाकूरही आहे या संघामध्ये, परंतु रफ्तारचा राजा आज मैदानाच्या बाहेर आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, हामट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला, जिथे मात्र आपण पाहत आहोत एक सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव आली आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती, 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. आकाशने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पूल तितकेसे पॉवरफुल आणि सक्सेसफुल झालेले नाही आहेत. ओमी सारख्या बॅटरला इथे थांबवलंय. गोलंदाजीचा वरचा दर्जा आपण पाहतोय, कारण ज्या रीतीने गोलंदाजी केली आहे, प्रत्येक गोलंदाजाने ज्या ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आले धावा थांबवण्याचा प्रयत्न झालाय. आणि अननेसेसरी हा प्रेशर क्रिएट होतोय चैतन्य पाटील वरती, कारण चैतन्य पाटील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. बेदरकार स्ट्रोक तो खेळत असताना नेहमीच पाहायला मिळाला. त्याचा झंझावाती तो खेळ अद्याप झालेला नाही. याचं कारण आहे की तो अंडर प्रेशर आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूवरती आदर्श वेगाने येतोय. सिंगल मिळाले, डबलचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकते. 39 धावा धावफलकावरती आहे. 39 ऑन दी बोर्ड.
39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. या दोन्ही फलंदाजांनी एक गोष्ट जमेची बाब राहिली आहे ना की विकेट राखून ठेवल्यात. किंबहुना मोठे स्ट्रोक ते त्याच वेळेला खेळण्याचा प्रयत्न करतील ज्या वेळेला ही परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न ज्या वेळेला होतील. 39 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पुढचा चेंडू उसळी घेणारा चेंडू आहे. थेट यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा वेगाने अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावा येत असताना इथून पाहायला मिळतात. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावलेली नाहीये ही जमेची बाब. परंतु या आता मात्र इथून मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. लोअर फुलटोस आडवा बाटने ऑन साइडला कोंडी फोडली आहे. चैतन्य पाटील इथे ठोकतोय षटकार. फलंदाजाचा आविर्भाव आणि थाटच असा राहिलाय. निराळ्या अंदाजामध्ये फटकेबाजीसाठी जाणला जातो. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोस होता ऑन साइडला स्लॉक स्वीप केला. अगदी बसला तो अगदी खेळपट्टीवरती आणि ऑन साइडला षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 46 वाढल्यात. 46 ऑन दी बोर्ड. आकाश वरती हल्ला चढवलाय. पुढचा चेंडू याही वेळेला ऑन साइडला केला. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. आकाशाला गवस निघालत. So beautiful, so elegant, just looking like a wow. षटकार. अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 धावा धावफलकावरती आहेत. लांब लचक षटकार आलाय. जर का अक्षय पाटीलच्या बॅटमधून या मॅच मध्ये अर्धशतक आलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज स्मरणिके 11 नौकार यांचे मालक साईजी भगत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. पारितोषिकांचा वर्षाव आज या स्पर्धेनेही आपले मापदंड ओलांडले आहेत. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. USDC साऊंड यांचं हे आपण कौतुक करूयात. परंतु पहा मित्रांनो, चित्र आता किती विचित्र बनलंय या मॅचचं. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा होत्या 13, एकंदरीत 14 होत्या. आणि मागील 2 षटकांचा विचार केला तर 48 आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय पाटीलने खर्च केला 21, आकाश तवसाळकरने खर्च केला 23. सपाटून मार खाल्ला गोलंदाजांनी. अगदी डिटर्जंटचा वापरच केला नाही आहे चैतन्य पाटीलने. 15 बॉल 40 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पाठ त्याची बोलतीये. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ त्याने माजवलाय. 10 बॉल वरती 10 धावा ओमी केणेच्या बॅटमधून आल्या. 15 बॉल 40 वरती चैतन्य पाटील अगदी धुमाकूळ चौफेर टोले जंग फटकेबाजी करत असताना तो पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 44 आल्यात. पहिल्या 2 मध्ये 14 आलेल्या पाहायला मिळाल्या. 58 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 58 ऑन दी बोर्ड. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. ज्या गोलंदाजांनी अलिबागच्या सुरुवातीच्या क्रिकेट कालावधीमध्ये खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलं मोठमोठ्या संघांमधून खेळत असताना पाहायला मिळाला. असा श्रीकांत मोलवी अर्थात शिरुविक गोलंदाजी मार्कवरती येत असताना अलिबाग पेजारीचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. खरं तर या गोलंदाजाची गोलंदाजी नेहमीच चर्चेचा विषय राहिली. कारण
काळा चौकीसाठी नेहमीच या खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळालं. काळा चौकी असू द्या किमोना घाटकोपर असू द्या, अनेक संघांचं प्रतिनिधित्व सातत्याने खुल्या गटाच्या संघांमधून खेळणारा करणारा असा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. श्रीकांत मोलवी अर्थात शिरुवीक याला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती. अलिबाग पेजारीचा खेळाडू. 58 धावा बलकावरती आहेत. मॅचमध्ये कमबॅक झालंय. बॅटिंग करणारा संघ अर्थात मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. चैतन्याची बॅट तळपतीये आणि म्हणून की काय स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन हा संघ मॅचमध्ये शिरकाव करतोय. उसळी घेणारा बॉल इथे मात्र आपण पाहतो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अक्षरशः थया थया नाचवणारा गोलंदाज इथे अवांतरने सुरुवात करतोय. एक लांबवरचा रनअप त्याचा आपण पाहत आहोत. या खेळाडूच्या नावावरती बाईक देखील राहिली आहे. कारण आपण पाहिलं ना तर अलिबागमध्ये सध्याच्या घडीला क्रिकेटचे जे काही मोठं वलय प्राप्त केलं आहे, अलिबाग नगरीमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा येत असताना पाहायला मिळतात. या खेळाडूने या आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती मालिकेभराचा हकदार देखील राहिलेला पाहायला मिळाला होता. नो बॉल नो बॉल. आणखीन एक चेंडू जो दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत आहेत. एकंदरीत धावा फलकावरती धावा इथे 60 बनल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ आणि केवळ धाव फलकावरती 14 होत्या. अगदी क्रिकेटचा खेळच पाहना कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि म्हणून की काय आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेटमध्ये भाकीतही कदापि करू शकत नाही. ती केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, उत्साहवर्धक राहतात. या पलीकडे जास्तीचं काय नाही. क्रिकेटमध्ये बाकी तर करूच शकत नाही कोणताही खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग किंवा एखादा समीक्षक. धावफलकावरती 60 बनल्या. 60 ऑन दी बोर्ड आहेत. 60 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये शिरुवीकला आपण पाहतो. ओमिया स्ट्राईक इनवरती 11 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. आकाशाला गवस निघालत चेंडू सीमारेषेच्या बाहेर केलाय स्ट्राईक. ठोकला षटकार. षटकार आला. आता मात्र चिंतेचं वातावरण. अडचणीच्या समयी अनेक वेळेला आपण म्हणतो ना, देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन महत्वाचं राहतं. 66 धावा धावफलकावरती आहे. 66 ऑन दी बोर्ड. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वप्नीलजी मात्रे पेन यांचंही आपण स्वागत करूयात. खरं तर एक नवीन हेअरस्टाईलने त्यांना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 66 आहेत. धावा तर आलेला पाहायला मिळाल्यात. पहिल्या 2 षटकांनंतर आपण सध्याच्या घडीला थोडीशी गाई करा श्रेयश. आम्ही आपलं लक्ष वेधू. वारंवार या गोष्टीकडे लक्ष वेधूयात कारण 6 मॅच आजच्या दिवशी कंप्लीट करायचं एक मोठं शेड्यूल आहे. धावफलकावरती 66 आहेत. 5वं षटक. पुढचा बॉल शिरू उजव्या यष्टीच्या बाहेर हॅमट केला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये जणू काय षटकार चौकारांची लाइटिंगच लावायला घेतली आहे. लेझर शो चालू झालाय. कारण सुरुवातीला कुंथत बॅटिंग करणारे हे दोन्ही बॅटर आता मात्र रंगात आले, ढंगात आले. षटकार चौकारांची भाषा बोलू लागले आहेत. 70 धावा धावफलकावरती आहे. 70 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चला नेक्स्ट मॅच. मी करण मडवीचं लक्ष वेधेन आणि त्याच वेळेला आमंत्रित करेन अमित नाईकला, टीम कॅप्टन. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती होता. एक्स्ट्रा कव्हरला केलाय. ज्युसी हाफ बॉली बनवत असताना सिंगल मिळाली. डबलसाठी पलटलेत. सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट केली आहे. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिथे धावणं किती कठीण आहे ना, हे पंकज जाधवला तुम्ही विचारू शकता. या खेळपट्टीवरती धावणं किती अवघड आहे. कारण त्याची ही व्हिडिओ चर्चेची विषय राहिली होती. 72 धावा धावफलकावरती आहे. 72 ऑन दी बोर्ड. 72 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बहात्तर धावा धावफलकावरती आहेत. पहा, आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. करण मडवी अगदी शेजारी आहे.
अमित नाईक, मी आपलं लक्ष वेधेन तुमच्या दोघांच्या माहितीसाठी, दोन्ही कॅप्टन जर का 5व्या ओव्हरला व्यासपीठावरती आले नाहीत, 5वं षटक चालू आहे, अन्यथा हा बॉल हाफ आर्म पुल ऑन साइडला होतोय सक्सेसफुल, रन्स मिळतील 6, हा येतोय षटकार. रन्स 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 आणि रन्स, केवळ धावा धावा आणि धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालली आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित होत आहेत. आदर्श स्पोर्ट्सची ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं पाहतोय आणि म्हणून की काय या स्पर्धेमध्ये काटेकोरपणे नियमावलीचं पालन करण्यात येतं. 78 धावा धापलकावरती आहेत. 16 बॉलमध्ये मागील 16 चेंडूमध्ये 64 धावा आल्यात. कॅन यू इमॅजिन. क्रिकेटचा खेळ एवढा लगेच बदलू शकतो कोण सांगता येणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये 16 बॉलमध्ये 64 धावा. अर्थात प्रत्येक चेंडूला जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक बॉलवरती 4 धावा आल्या. पुढचा चेंडू शिरू, आणखीन एक खेळ ऑन साइडला, गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. मोठ्या शीतापिण्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचलाय. फेकी करेल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या त्या 2. 16 बॉल 30 वरती नॉट आउट. ओमी 15 चेंडू 40 धावा. चैतन्य पाटील मैदानावरती काय पार्टनरशिप चालली आहे. एकंदरीत आता मात्र एखाद्या मॅचची, इंटरराष्ट्रीय सामन्याची किंबहुना एखाद्या मॅचचे हायलाइट्स पाहतो असं भासू लागलंय. त्या रीतीची बॅटिंग चालू आहे. येणारा प्रत्येक बॉल हा मोठ्या फटक्यांसाठीच बनलाय. महेशजी उरणकर साहेब या व्यासपीठावरती आहेत. ते निश्चित म्हणतील की पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं, हल्लीचं क्रिकेट बदलत चाललंय. प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक येत आहेत. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 80 धावा धापलकावरती, 80 ऑन दी बोट. 80 धावा धापलकावरती आहेत. 5वं षटक महागडं राहिलं. 22 धावा आल्यात अद्याप. यावेळेचा बॉल फुलर लेनचा उजव्या यशीच्या बाहेर होता. रूम दिला, एक्स्ट्रा कव्हरला खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती धावा आल्यात त्या 4. ओमीच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये चौकार. चौऱ्याऐंशी धावा धापलकावरती भंडल्यात. मागील 18 बॉलमध्ये 70 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. काय बॅटिंग चाललं, अनस्टॉपेबल. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपण पाहतोय. अर्धशतक कोणाचं होणार याची आता चुरस बनली असंच म्हणावं लागेल, कारण चैतन्य पाटील 40 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. ओमीचा आपण खेळ पाहिला, तो देखील 17 बॉलमध्ये 34 धावा त्याच्याही बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठी भागीदारी इथे पाहायला मिळते आहे. खरं तर पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी या स्पर्धेमध्ये 100 धावांची बंटाना पाहायला मिळाली आहे. परंतु या 2 खेळाडूंची भागीदारी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. करंट रन रेट 16.80 तर धावगतीने धावा आल्यात. आता मात्र गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. श्रेयस कदम चर्चा करतोय गोलंदाजांची, कारण ही चर्चा फार महत्वाची राहील. धावा कुठे ना कुठेतरी थांबवणं, एखादा तरी गोलंदाज असा हवा संघाला. पहा, या स्पर्धे या मॅचचा उल्लेख करत असताना मागील 18 बॉलमध्ये 70 आल्यात याचा उल्लेख मी करतोय. परंतु कांचनजी पालकर पहिलं षटक हे केवळ एका धावेचं आटवलं होतं. ही बाब ही आवर्जून उल्लेख त्याचाही करायला हवा. गोलंदाजीमध्ये फेरबदल आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आदर्श पाटील वाघरण अलिबागचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. चला, जास्त वेळ व्यतीत होतोय याच्याकडे लक्ष वेधूयात. नियमावलीचं पालन आपण करा काटेकोरपणे. पाण्याची मागणी करण्यात आली होती. अगदी त्याच वेळेला चेंडूची चाचपणी करण्यात येत असताना पाहायला मी त्या आदर्शला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आदर्श पाटील. निखिल पाटील असू द्यात, आदर्श पाटील असू द्यात, वाघरण गावाची ओळख हे राहिल्यात खेळाडू. किंबहुना या गावाला सातत्याने बिलॉंग करत असताना अनेक खेळाडू सातत्याने याही गावाने दिले. वाशिवरे गावाने अनेक खेळाडू दिले, वाघरणने दिले, नौखारने दिले. चौलचा एक मात्र खेळाडू आपण सातत्याने पाहतो. हाशिवरे गावाने खेळाडू दिलेत. अनेक गावाने मग अलिबागचे चांगले चांगले खेळाडू सातत्याने देत असताना पाहायला मिळाला. मृणाल वर्सोलकरलाही आपण काल पाहिलं होतं. अलिबाग कोळीवाड्याचा खेळाडू, त्याने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. पण चैतन्य पाटील उरणच्या टाकी गावच्या या खेळाडूने अल्पावधीतच प्रत्येकालाच आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं.
आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 40 वरती नॉट आउट आहे. आदर्शचा पहिला चेंडू जो दिशाहीन इथे राहील, अधिकचा बाहेर जाणारा राहिला होता, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्तने सुरुवात झाली आहे षटकाची. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीचा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळालाय. वाईट बॉल आहेत ना, संघासाठी खूप वाईट राहणार आहेत. 85 यावेळेचा खोलात बाची लिडिंग एज घेतली आहे. आकाश दूर राहील, चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, फेकी स्क्वेअर झाली, 2 तर मिळाल्या. तिहेरीचा इथे प्रयत्न करण्यात आलाय. 3 धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. आता तर युवी स्पोर्ट्स अलिबाग या टीमसाठी आपण इतकंच म्हणू शकतो ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. असाच काहीचा प्रत्यय आणि प्रचिती या मॅच मध्ये आली आहे. 88 धावा धावफलकावरती आहेत. 88 ऑन दी बोर्ड. बॅटर्स नाही तर पळूनही धावा तितक्याशा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण चैतन्याला पाहत आहोत, चैतन्य बॅटिंगही करतो, बॉलिंगही करतो. टीमसाठी तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. 16 बॉल 43 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. ओमी स्ट्रायकिंगवरती 88 धावा धावफलकावर आदर्श पाटील. 4 धावा पहिल्या बॉलवरती त्याने खर्च केल्यात. व्हाईट बॉल आणि तदनंतर या तिहेरी धावा एका चेंडू मागे त्याने 4 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करेल. धावा इथून मिळतील. दुहेरीसाठी पलटले, 2 धावा कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड तितकंसं उंचावलं गेलं नाही. धावा जास्तीचा खर्च केला गोलंदाजांनी, किंवा क्षेत्ररक्षकांकडून काही अंशी ज्या चुका झाल्या त्या महागड्या पडल्यात. 90 धावा धावफलकावरती आहेत. 90 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक जिथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 5 धावा आल्या होत्या. त्यामध्ये लेग बाईज होती. एकंदरीत पहिलं षटक हे गोलंदाजाचं नाव एका धावेचं राहिलं होतं. तिथून पुढे मॅचचं मोमेंटम शिफ्ट होत गेलं. 2 षटकामध्ये 14 धावा आणि तिथून पुढे 18 बॉलमध्ये 70. हाफ ट्रॅकर समोर गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा, समोरच्या दिशेने केलेला स्ट्रेट रन्स मिळतील त्याच्यावर. चौकार. ओमी केणीला पाहायला मिळते. 94 धावा धावफलकावरती आहेत. 94 ऑन दी बोर्ड. 94 धावा धावफलकावरती बनला. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 नो चेंडू, 4 वाईड, 11 एक्स्ट्रा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या गॅसीच्या बाहेर स्लाइस केला. चेंडूला पाठवलं ओमी केणीच्या बॅटमधून. एक ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. लीग 2025 चा चौथा संघ ठरलाय. 100 धावा धावफलकावरती लगावणारा. पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी. आता अर्धशतक येतं का? 14व. ओमी स्ट्रायकिंग वरती आहे. उजव्या गॅसीच्या बाहेरचा बॉल होय आले. 14व अर्धशतक ठोकलं. पहिल्या 8 बॉल मध्ये 1 धाव बनवली होती ओमी केणेने आणि तदनंतर आपण पाहिलं त्याने अर्धशतक ठोकलंय. 247 चा स्ट्राईक रेट, 5 षटकार, 3 चौकार, अर्धशतक कंप्लीट. ओमीचं अर्धशतक. या दोन्ही फलंदाजांची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळा होत्यात क्रिकेट रसिक हो. 2 षटकामध्ये केवळ 14 होत्या धावफलकावरती. तिथून पुढे 106 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. काय कार्यक्रम केलाय गोलंदाजांचा पहा. या फलंदाजांचा वेगळा थाट आणि गोलंदाजांची वाटच लावली आहे त्यांनी. 106 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल 52 धावा. ओमी केणी नॉट आउट बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव धावफलकावरती आहे. पंचांचा इशारा इथून आपण पाहतोय जो अवांतर स्वरूपाचा आलाय. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला.
धावफलकावरती धावा 107 बनल्यात. या आपण फिल्डिंग टीमने व्हाईट बॉल साठी हा चॅलेंज केलंय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग केली आहे. थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा देखील टॉस होत असताना पाहायला मिळेल. 107 धावा धावफलकावरती आहे. टॉस जिंकलेला कर्णधाराने पाऊस थांबलाय अशा परिस्थितीमध्ये जी बॅटिंग न घेण्याचे जे निर्णय घेतला ना तो काही अंशी अंगलट आला असंच म्हणावं लागेल. कारण पाऊस पडतो त्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता हे बाब तर ठीक आहे, विकेट सुकी आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गोलंदाजी घेतली आणि धुतलंय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. श्रेयस कदमला आपण व्यासपीठाच्या समोर पाहतोय. 10 PL ची स्पर्धा, 3 बॉल 3 षटकार. झहीर कालिया तेही शारजाच्या मैदानाच्या बाहेर. 11,000हून अधिकची को करंट व्ह्यूअरशिप आपण या मॅच साठी पाहत आहोत. व्हाईट बॉल झहीर कालियाला 3 बॉल 3 षटकार ठोकले. हे मोठी गोष्ट त्याहून अधिक मोठी यासाठी आहे ना की आधीच्या 10 PL मध्ये त्याच्यावरती एकही चौकार आणि षटकार, त्याच सिरीज मध्ये चौकार आणि षटकार आला नव्हता. धावफलकावरती 107, 107 ऑन दी बोर्ड. व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमने DRS इथे गमावलाय. गोलंदाज आदर्श पाटील. खोलातला चेंडू समोर केला, ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. श्रेयस कदम, एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे महागडी पडली आहे. फलंदाज चैतन्य पाटील इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. 108 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 109 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभारण्यात आलं. एक मोठं टार्गेट या सामन्यामध्ये आपण पाहतो आहोत. प्रथम बॅटिंग करत असताना स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन या टीमने बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष UV स्पोर्ट्स अलिबाग या टीमच्या समोर उभारण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो आहोत. आर्यन स्पोर्ट चिरले आणि स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर दुत्तुम कुंडे बहाळ या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूयात जिथे आपण टॉस करतो आहोत. अमित नाईक आणि त्याच वेळेला आपण इन्व्हाइट करतोय करण मडवीला. आपण टॉसकडे वळतो आहोत. महत्वाचा आणखीन एक सामना सुपर 12 मध्ये आपण आहोत. महेश उरणकर साहेब यांना आपण विनंती करूयात. स्वतःच ज्यांच्या माध्यमातून एक स्वतःचा ब्रँड आपण पाहतोय, एक लेजेंडरी क्रिकेटर, एक लेदर बॉल